छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। शहरामधील रशीदपुरा भागामध्ये असलेल्या खमर विला बंगल्यामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। आज पहाटे 2 वाजता सिटी चौक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तत्परता दाखवत मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांना अवैध गर्भपाताबाबत माहिती दिली। त्यानंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाने संयुक्तपणे छापा टाकला, तर वैद्यकीय पथक आणि सिटी चौक पोलिसांनी रशीदपुऱ्यामधील प्लॉट नंबर 16 वर धडक कारवाई केली। या कारवाईमध्ये गर्भपातासाठी लागणारं घातक साहित्य, औषधी आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब हा जप्त केला। रॅकेट चालवणाऱ्यांच्या क्रूरतेची सीमा इथे संपलेली नाही, तर एका महिलेला गर्भपातासाठी औषध देऊन तिची प्रकृती धोक्यात आणल्याचा सुद्धा तपासातून समोर आलेला आहे। माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, या टोळीचा पर्दाफाश नेमका कसा झाला आणि कारवाई नेमकी कशी करण्यात आली आहे? ऋतुजा, नक्कीच 4 जणांना या सगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। ज्या रशीदपुरा भागात हे सगळे रॅकेट सुरू होतं त्या ठिकाणी एक नाला देखील होता आणि हे सगळे त्यातली जी मुख्य आरोपी होती शाहिदा ही जेव्हा गर्भपात करायची त्यानंतर हा गर्भ पाठीमागे असलेल्या नाल्यामध्ये फेकून द्यायची। तिथे एक कुत्र्यांची टोळी असायची आणि ते सगळं त्याच्यावर हल्ला करायचे। हे परिसरातील काही नागरिकांना कळलं आणि या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या त्या ठिकाणी वाच ठेवली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश झालाय। धक्कादायक म्हणजे यातली मुख्य आरोपी ही फक्त 10वी पास आहे आणि 15,000 रुपयात ती या सगळ्या गर्भ जे आहे तर ते तपासून द्यायची। आणि यापेक्षा आणखी धक्कादायक म्हणजे जेव्हा पोलिसांनी ही सगळी छापेमारी केली त्यावेळेस एका महिलेचं गर्भपात केलं जात होतं, तिला औषधं देखील देण्यात आली होती, तिची तब्येत खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यापुढे या ही जी महिला होती तिच्या पोटात पुरुष गर्भ होता, मात्र तिला पोटात मुलगी असल्याचं सांगून तिचं गर्भपात केलं जात होतं। त्यामुळे ही टोळी किती बदमाश होती हे देखील यातून समोर आलं। तर या सगळ्या प्रकरणात पोलीस तपास करताय, आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। या सगळ्या कारवाई संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। काल रात्री आमचे क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे डॉक्टर अमरज्योती शिंदे मॅडम आणि त्यांचं पथक यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी छापा टाकला होता रशीदपुराच्या याच्यामध्ये राहत्या घरी। तर तिथे छापा टाकला तर तिथे जे सय्यद इर्शाद अहमद सय्यद गनी हे ते घराचे राहणारे होते तिथे आणि त्यांची पत्नी शाहिदा परवीन सय्यद इर्शाद ते पती पत्नी तिथे राहत होते। तिथे गर्भपात केला जातो असं हे होतं, म्हणून यांनी तिथे छापा मारला। तर तिथे हे दोघं पती पत्नी, त्यांना मदत करणारी नसरीन नजीर हे मिळून आले आणि यांना मदत करणारे लॅबचे मंगेश शिंदे आणि त्यांची पत्नी, तर ते मंगेश शिंदे नाही मिळाले, परंतु मीनाक्षी मंगेश शिंदे हे थोरात